श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचीच इच्छा होती की मी रेकी ही शिकावी, कारण की मागच्या वर्षी माझ्या लाईफमध्ये अशा काही घटना घडल्या की आमच्या घरात कंटिन्यू हे आजारपणं चालू होते. म्हणजे माझ्या घरात माझ्या मम्मी पप्पांना, मला, विहांगला, आम्हाला सगळ्यांना एकदमच, म्हणजे माझ्या मुलाला, आम्हाला सगळ्यांना एकदमच डेंग्यू झाला आणि माझ्या मिस्टरांना वेगळे काही हेल्थ इश्यू चालू होते. म्हणजे आम्हाला कळतच नव्हतं हे सारखं सारखं काय घडतं आहे आमच्यासोबत आणि काय एवढं आजारपण आलं आहे. म्हणजे इतकं होतं की माझे पप्पा घरी होते, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, माझी मम्मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती डेंग्यूने आणि माझे मिस्टर तिसरीकडेच होते. तर आम्ही असे सगळेजणं एकदम डेंग्यूने एकदम आम्हाला हे करून टाकलं होतं. तर असंच मला ह्याच्यातूनच मला असं कळलं की तुम्ही स्वामींची सेवा करा. मला अशा काही गोष्टी समोर आल्या की ज्याच्यानी तुम्ही स्वामींची सेवा करा की तुम्हाला जेणेकरून तुमचं हे आजारपण किंवा हे निघून जाते. मी जसं आम्ही डेंग्यूतून म्हणजे आम्हाला घरी हॉस्पिटलमध्ये सोडलं तसं मी स्वामीचरित्राचे 3 अध्याय आणि 11 माळी जप हे करतच होते. त्यातूनच मला एक दिवस मी इंस्टाग्राम चेक करत होती, तर मला प्राजक्ता मॅडमचे रेकीचे काही नोटिफिकेशन्स आले इन्स्टावर. म्हणजे रील बघितल्या मी काही, त्यातून मला असं वाटत होतं की मी शिकावं का. आणि त्याच्या आधीच मला काही कझिन्स लोक बोलले होते की तू रेकी शिक, तुला ह्याच्यातून खूप फरक पडेल असं म्हणून. तर तू कर, तुला चांगले अनुभव येतील, तुला प्रोटेक्शन मिळेल, तुझ्या फॅमिलीला प्रोटेक्शन मिळेल या सगळ्या गोष्टींपासून. तर माझ्या डोक्यात ते होतंच आणि त्यात मला प्राजक्ता मॅडमचा व्हिडिओ समोर आला. तर मग मी त्यांना मेसेज केला, मी त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर कनेक्ट झाली आणि तिथून माझ्या रेकीचा प्रवास सुरू झाला आणि तिथून मला अटॅचमेंट मिळाली फर्स्ट लेवलची आणि मी रेकी सुरू केली. रेकीचे 21 डेज कंप्लीट झाले आणि मला नरसोबाच्या वाडीला आम्ही गेलो आणि तिथे छान असं आमचं दर्शन झालं. नरसोबाच्या वाडीवरनं आम्ही आलो आणि माझ्या मिस्टरांचे काही रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि त्यांचे जे गोळ्या मेडिसिन्स चालू होत्या त्या पूर्णपणे बंद झाल्या. तो एक मोठा अनुभव मला आला. ते होत नाही तेवढ्यात आपलं सुवर्णशक्ती ध्यानाचं मॅडमने मला, म्हणजे आपल्याला सगळ्यांना समजलं सुवर्णशक्ती ध्यान मेडिटेशन सुरू होणार आहे म्हणून असं. तर माझ्यासाठी म्हणजे थोडंसं पॉसिबल याच्याकरता होणार नव्हतं, कारण की माझा मुलगा हा 3 वर्षाचा आहे आणि तो मध्ये मध्ये रात्री उठत असतो आणि त्याला मी लागते बाजूला झोपायला. तर त्याच्यामुळे तर मला एवढ्या 3:30 वाजता उठून जमणार आहे का. पण माझी मम्मी बोलली की तू कर, बस तू, आणि बाकी सगळं मी बघून घेईल त्याला जे काय आहे, पण तू कर, तू सोडू नकोस म्हणून. तर मी सुरुवात केली आणि माझे 7ही दिवस एकदम छान असं मेडिटेशन कंप्लीट झालं. आणि या मेडिटेशनमध्ये म्हणजे सुवर्णशक्ती ध्यानमध्ये आलेले असे अनुभव आहेत की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी सुवर्णशक्ती ध्यान केलं त्यांना, की आपल्यासमोर कधी म्हणजे स्वामी समर्थच उभे आहेत किंवा मग कधी शंकर महाराज डोळ्यासमोर आले किंवा कधी साईबाबा डोळ्यासमोर आले असं आपल्याला. पण कधी मला स्वतःलाच वाटतं की आपण तो विचार करतो म्हणून आपल्या डोळ्यासमोर येतं का. पण नाही, तसं नव्हतं ते. कारण की जेव्हा प्राजक्ता मॅडम रेकीचं म्हणजे हे सुवर्णशक्ती ध्यान जेव्हा संपायचं तेव्हा एक ऑडिओ पाठवायच्या. त्या ऑडिओमध्ये त्या सांगायच्या की आज आपल्याला कोणाचं दर्शन झालं ते, आणि सगळे साधक त्यांचे हे सांगायचे, अनुभव सांगायचे की आज कोण दिसलं किंवा काय आमच्या डोळ्यासमोर आलं. तर विशेष म्हणजे असं की आम्हाला सगळ्यांना सोबत शंकर पार्वतीने दर्शन दिलं, तर सगळ्यांना त्या दिवशी शंकर पार्वतीनेच दर्शन द्यायचे ते सगळ्यांना. त्याच्यामुळे तो एक अनुभव आला की असं नाही की फक्त मलाच दिसले. त्या दिवशी जेवढे साधक मेडिटेशनला बसले त्या सगळ्यांना शंकर आणि पार्वती यांनी दर्शन दिलं, किंवा कधी दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थांनी दर्शन दिलं. 1-2दा तर आम्हाला असं जाणवलं सगळ्यांना की आमच्या आजूबाजूवरून कोणीतरी फिरतं आहे असं. आणि मग नंतर एकदम स्वामी समर्थ डोळ्यासमोर आले आणि ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं वाटलं. असे सगळे छान अनुभव आम्हाला त्या देवी देवांचे सगळ्यांचे दर्शन झाले आणि जणू काही देवी आशीर्वादच आम्हाला प्राप्त झाला आहे असं वाटलं. त्याच्यामुळे हे सगळे अनुभव मला छान असे घ्यायला मिळाले आणि मला असं वाटतं की माझ्या आरोग्याच्या तक्रारी हळूहळू रेकीच्या मेडिटेशनमुळे कमी होत आहेत आणि कमी होतील अशी मला आता जणू काही मला आता गॅरंटी झालेली आहे. आणि त्याच्यामुळेच मी खूप धन्यवाद मानते ते प्राजक्ता मॅडमचे. थँक्यू सो मच प्राजक्ता मॅडम, तुमच्यामुळे मला हे अनुभव घेता आले. थँक्यू सो मच स्वामी समर्थ महाराज. थँक्यू सो मच रेकी. थँक्यू सो मच.